नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आराम आहात ना? तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत 4 दिवसासाठी 4 प्रकारच्या पालेभाज्या. तर पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. मग म्हटलं चला एक व्हिडिओ तरी पालेभाज्यांवरती झालाच पाहिजे. तर आता सर्वात पहिली भाजी आपण बनवणार आहोत शिमला मिरची म्हणजेच ढबू मिरची. तर चला मी काय केले, पहिल्यांदा एक पातेलं गरम केलं, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि मग त्यानंतर तेलामध्ये एक मोठा कांदा जो आहे बारीक बारीक अशा प्रकारे चिरून घातला आणि मग कांदा जो आहे 2 मिनटं परतून घ्यायचा आणि मग त्यानंतर घालायची थोडीशी हळद आणि परत मग थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर मी इकडे घालत आहे तुरीची डाळ. तर आता तुरीची डाळ जी आहे 1 दिवस आधी मी भिजत घातली होती. तर तुरीची डाळ जर तुम्ही या भाजीमध्ये घातलात तर भाजी आणखीन छान लागते. तर आता तुरीची डाळ समजा तुम्ही भिजत घालायला विसरलात तर काय करायचं, सकाळी उठल्या उठल्या तुरीची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आणि 2 तास जरी भिजत ठेवला ना, मस्त अशी तुरीची डाळ भिजते. तर चला आता तुरीची डाळसुद्धा थोडीशी परतून घेतली. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 टॅमॅटो. तर आता इकडे मी टॅमॅटोसुद्धा बारीक बारीक असा चिरून घेतला आणि परत टॅमॅटो जो आहे थोडासा परतून घ्यायचा. तर आता कांदा टॅमॅटो जे आहे चांगलं असं शिजायला द्यायचं. तर आता कांदा टॅमॅटो शिजेपर्यंत गॅसचं फ्लेम जे आहे बारीकच ठेवायचं आणि मग त्यानंतर मी इकडे ढबू मिरची घेतलेल्या आहेत. साधारणतः 6 ते 7 ढबू मिरची मी इकडे घेतलेल्या आहेत आणि ढबू मिरचीसुद्धा बारीक बारीक अशी चौकोन चिरलेली आहे. ढबू मिरचीच्या ज्या आतल्या बिया असतात त्या सर्व काढायच्या आणि मग त्यानंतर ढबू मिरची जी आहे अशी बारीक बारीक चिरायची आणि मग पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर आता चला आपण ढबू मिरची जी आहे थोडी परतून घेऊयात. तर मंडळी, पालेभाजी कोणतीही असो स्वच्छ धुलीच पाहिजे आणि काही पालेभाज्या तरी मीठ घालून धुवायलाच हव्या. तर आता ही जी पालेभाजी आहे आपण साध्याच पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. तर ढबू मिरचीला काही जणी शिमला मिरची म्हणतात, काही जणी डोंबली मिरची म्हणतात, काही जणी अजून बंडू मिरचीसुद्धा म्हणतात. अशा बऱ्याच या ढबू मिरचीला नावं आहेत. तर तुम्ही काय म्हणता सांगा मला कमेंटमध्ये. आणि हो, ढबू मिरची जी आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना, खायला एक नंबर लागते. तर आता काय करूया, ढबू मिरची आणि कांदा टमॅटो वगैरे थोडं अजून शिजण्यासाठी काय करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि मग परत याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आता अजून एक टिप, आपण कोणतीही भाजी करत असलो त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की लवकर भाज्या शिजतात. तर आता चला, आता आपण या ढबू मिरचीला साधारणतः 3 ते 4 मिनिट मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शिजायला ठेवलं होतं आणि 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इकडे बघत आहात ढबू मिरचीचा कलर थोडासा वेगळा झालेला आहे आणि ढबू मिरची आपली छान अशी शिजलेली सुद्धा आहे. तर आता काय करायचं, थोडी शिजले का बघण्यासाठी थोडीशी ढबू मिरची घ्यायची 1-2 आणि मग सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे कापून बघायचं. सहजपणे कापली गेली की समजायचं ढबू मिरची आता व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता काय करूयात, आपण यामध्ये घालूयात मसाले. तर पहिल्यांदा मी इकडे घातले 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा पावभाजी मसाला, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि मग त्यानंतर 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घालायचं. लाल मिरची पूड तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकता. तर आता काय करायचं, या मसाले घालून परत 2 मिनटं मसाल्यांना वाफवायचं आणि मग त्यानंतर परतून घ्यायचं. तर आमच्या इकडे काय केलं जातं, जास्तीत जास्त भाज्या ज्या आहेत त्या वाफेवरतीच शिजवल्या जातात. तर आता चला, भाजी आपली परत आम्ही छान असं परतून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही इकडे बघत आहात अगदी स्वादिष्ट अशी भाजी झालेली आहे. तर आता दिसायलासुद्धा भाजी सुंदर झालेली आहे. तर अजून सुंदर बनवण्यासाठी काय करायचं, कोथिंबीर घ्यायची भरपूर सारी आणि मस्त अशी त्यावरती घालायची. तर कोथिंबीरमुळे प्रत्येक भाजीला जी आहे चव छान येते आणि शिवाय रंगही सुंदर येतो. तर ढबू मिरची करायचे खूप सारे प्रकार आहेत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे हा. तर आता तुम्हाला कशी वाटली ढबू मिरचीची भाजी सांगा मला कमेंटमध्ये. तर चला मग आता वळूयात आपण दुसऱ्या भाजीकडे. तर ही भाजी करण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा पातेलं गरम करायचं आणि मग त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं. तर आता तेल जे आहे मी ग्लासने घातलेलं आहे, कारण मी सांडगे तळलेले होते आणि म्हटलं तर ते तेल तसंच कशाला ठेवायचं, म्हणून त्याला गाळून जे आहे ग्लासमध्ये घेतले होते आणि तेच मी इकडे तेल आता वापरत आहे.
तर आता 2 चमचे तेल घातल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता हा जो कांदा आहे 2 मिनटं मी शिजवून घेतला आणि मग त्यानंतर मी इकडे घातले एक मोठा टमॅटो, तोही बारीक चिरून घेतलेला आहे. आणि मग आता त्यामध्ये आपण काय करूया, थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि मग त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि मग त्यानंतर धनेपूड जी आहे अर्धा चमचा घातलेला आहे आणि लाल मिरची पूड जी आहे 1 चमचा घातलेला आहे. लाल मिरची पूड तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्तीसुद्धा करू शकता. तर आता यामध्ये मी घातले आलं लसूणची पेस्ट अगदी थोडीशी, म्हणजे अर्धा चमचा समजाच तुम्ही, आणि मग त्यानंतर घातले चवीपुरतं मीठ. तर आता हे मसाले जे आहेत थोडे असे परतायचे आणि मग त्यानंतर मसाल्यांना वाफेवरतीच थोडंसं शिजवून घ्यायचं. तर आता चला आपण यामध्ये घालणार आहोत गवाऱ्या. तर आम्ही इकडे या भाजीला गवाऱ्या म्हणतो, काहीजण तूप शेंगासुद्धा म्हणतात. जसं मी सांगितले एका भाजीला खूप नावे असतात, तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला तेही सांगा. तर आता मी इकडे गवाऱ्या घेतलेल्या आहेत आणि या गवाऱ्या ज्या आहेत पाव किलो मी वापरलेल्या आहेत आणि गवाऱ्यांना अगदी बारीक बारीक असं तोडलेलं आहे. गवारा पहिल्यांदा जेव्हा आपण आणतो तेव्हा मस्त तोडून घ्यायचं, नारळसुद्धा काढायची त्याची आणि मग त्यानंतर या गवाऱ्यांना धुवायचं स्वच्छ आणि मग धुवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही गवाऱ्या शिजवून घेऊ शकता. तर मी इकडे पहिल्यांदा गवाऱ्या शिजवून घेतलेल्या आहे आणि गवाऱ्या शिजवताना व्हिडिओ काढायचं आठवणच राहिलं नाही, त्यासाठी तो व्हिडिओ स्किप झाला. पण गवाऱ्यांमध्ये थोडं 1 ग्लास पाणी घालून छान अशा गवाऱ्या ज्या आहेत अगदी 10-15 मिनटं लागून शिजवून घ्यायच्या बरं का. तर चला आता गवाऱ्या ज्या शिजवलेल्या होत्या त्यामधलं संपूर्ण पाणी काढले मी आणि मग त्यानंतर फोडणीमध्ये अशा प्रकारे गवाऱ्या घातले. तर आता चला आपण इकडे घालत आहोत सुकं खोबरं. तर आता सुकं खोबरं जे आहे साधारणतः इकडे मी 1.5 चमचा वापरलेला आहे. तर पहिल्यांदा मी काय करते, सुकं खोबरं आणल्यानंतर मिक्सरला पहिल्यांदा बारीक करून घेते, छोटे छोटे काप करून मिक्सरला बारीक करून घेते आणि थोडं उन्हामध्ये वाळवते आणि मग त्यानंतर थोडंसं तव्यावरती असं भाजते आणि मग चांगलं असं डब्यात पॅक करून ठेवते. तर आता अशा प्रकारे खोबरं जर तुम्ही करून ठेवलात तर सडनली कधी पण तुम्ही कोणतीही भाजी करत असाल तर मसाला वगैरे घालायचा नसेल तर अशा प्रकारे थोडंसं खोबरं घातलात ना तरीही चालेल. तर झटपट जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असते, गडबडच झालेली असते ना सकाळची वगैरे, त्या टायमाला तुम्ही अशा प्रकारे इन्स्टंट खोबरं जे आहे बारीक केलेलं घालू शकता. तर चला आता भाजीमध्ये खोबरं घालून झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी एकदमच जास्ती घालू नये. जर तुम्हाला रस्सा भाजी थोडीशी करायची असेल तर अर्धा ग्लास पाणी वापरलात तरीही चालेल. तर आता पाणी घातल्यानंतर परत मी भाजीला जे आहे 4 ते 5 मिनटं शिजवून घेतले. तर चला आता संपूर्ण ही भाजी करत असताना मी गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीकच ठेवलेलं आहे. आणि मग झालं काय तुम्हाला मी सांगते, मी मसूर डाळ भिजत घातलेली होती 1 दिवस आधी आणि मग भाजी करत असताना ती घालायलाच विसरले. ॲक्च्युली कसं असतं की जेव्हा कांदा आपण भाजून घेतो त्यानंतर डाळ घातली जाते, पण मी डाळ घालायचं विसरूनच गेले. मग म्हटलं चला आता ही अशीच कशाला डाळ ठेवून द्यायची, शेवटी तरी थोडी घालूया डाळ, म्हणून ही डाळ जी आहे मी यामध्ये घातली. मसूर डाळ जी आहे 1 वाटी इतकी मी भिजत घातलेली होती आणि मग ती अशा प्रकारे भाजीमध्ये शेवटी घातली. तर आता यामध्ये मी अगदी 1 वाटी इतकं पाणी परत घातलेलं आहे. तर आता आपण डाळ शिजण्यासाठी वाफेवरती 3 ते 4 मिनटं परत ही भाजी शिजवून घेऊया. तर कसं असतं, गवाऱ्या आपण आधीच शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे भाजी करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर चला आता सर्व भाज्यांचीच फेवरेट जी आहे कोथिंबीर ती आपण भाजीमध्ये घातलेली आहे आणि परत आता या भाजीला आपण थोडंसं परतून घेऊया आणि मग त्यानंतर काय मस्त अशी आपली गवाराची भाजीसुद्धा तयार झाली. तर गवाराची भाजीसुद्धा करण्याची पद्धती खूप आहेत आणि त्यातलीच एक पद्धत म्हणजे ही आमची अशा प्रकारची रस्सा भाजी. तर तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गवाराची भाजी नक्की करा. आणि हो, गवाराच्या भाजीला सुद्धा तुम्ही काय काय म्हणता मला नक्की सांगा बरं का. तर चला आता वळूया तिसऱ्या भाजीकडे. तर आता त्यासाठी आपण काय करायचं, पातेलं गरम करायचं, 2 चमचे तेल घालायचं आणि मग त्यानंतर एक मोठा कांदा जो आहे चिरून घ्यायचा आणि चौकोन चौकोन कांदा चिरून कांदा जो आहे 2 मिनटं छान असा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आणि मग त्यानंतर मी इकडे घातले तुरीची डाळ. तर आता तुरीची डाळ मी इकडे अर्धी वाटी घातलेली आहे. तर आपल्या इकडे कसं असतं, जास्त करून ज्या भाज्या आपण बनवतो त्यामध्ये हमखास तुरीची डाळ असतेच,
म्हणजे कसं तुरीची डाळशिवाय आपल्या भाज्याच होत नाहीत असं सुद्धा म्हणू शकता. तर आता चला यामध्ये मी घातले 1 चमचा टॅमॅटो आणि मग त्यानंतर टॅमॅटो, कांदा, तुरीची डाळ जी आहे ती 2 मिनटं अशीच वाफेवरती शिजवून घ्यायचं आणि मग त्यानंतर घ्यायची भाजी. तर आता ही भाजी आपण करत आहोत कांद्याची पात. तर आता जेव्हा आपण कांद्याची पात बाजारातून आणतो तेव्हा चिरून घ्यायची पहिल्यांदा आणि मग त्यानंतर कांदे मोठे असतात ना ते साईडला ठेवायचे, ते शेवटी चिरून घ्यायचे आणि मग त्यानंतर भाजी जी आहे बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवायची. तर चला आता आपण कांद्याची पात जी आहे ती फोडणी घालण्यासाठी घेऊया. तर आता इकडे मी कांदा आणि टॅमॅटो त्यानंतर तुरीची डाळ छान असं शिजवून घेतले 2 मिनटं आणि मग त्यामध्ये ही सर्व कांद्याची भाजी जी आहे ती घातली. तर आता साधारणतः मी इकडे 3 ते 4 पिंडी कांद्याची पात वापरलेली आहे. ही भाजी जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा खूप जास्ती दिसते, पण जेव्हा शिजून येते ना तेव्हा अगदी थोडीशी वाटते. त्यासाठी 3 ते 4 पिंडी तरी घेतलात तरीही चालेल. तर चला आता ही भाजी जी आहे आपण थोडीशी शिजवून घेऊयात आणि यामध्ये पाणी थोडंही घालायचं नाही, कारण कांद्याची पात आपले पाणी सोडतं त्यासाठी. तर आता इकडे तुम्ही बघत आहात पाणी जास्ती झालेलं आहे आणि मी इकडे 3 ते 4 मिनटं शिजवले आणि मग त्यानंतर घातलं चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून परत थोडंसं परतून घ्यायचं आणि मग तुम्ही इकडे बघत आहात भाजीमध्ये अजून पाणी आहे, तर ते पाणी आटण्यासाठी परत आता आपण याला 2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर अगदी 2-3 मिनटांनंतर तुम्ही इकडे बघत आहात भाजीमध्ये पाणी जे आहे थोडं कमी झालेलं आहे आणि आता जेव्हा आपण शिजवून घेत होतो तेव्हा मी गॅसचं फ्लेम मीडियम केलं होतं, त्यामुळे तुम्ही इकडे बघत आहात आता भाजीमधलं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे. चला तर आता आपण यामध्ये घालूयात मसाल्यांची कंपनी. तर आता पहिल्यांदा मी इकडे घातले 1 चमचा लाल मिरची पूड, त्यानंतर अगदी चिमूटभर अशी हळद आणि मग त्यानंतर 1 चमचा इतकं गरम मसाला किंवा अर्धा चमचासुद्धा तुम्ही घालू शकता. तर आता त्यानंतर मी इकडे घालत आहे सुकं खोबरं. तर इकडे मी आता सुकं खोबरं जे आहे ते 1.5 चमचा इतकं वापरलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही हवं असल्यास ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. तर आता चला आता आपण ही भाजी जी आहे छान अशी परतून घेऊयात. तर तुम्हाला मी जसं सांगितले यामध्ये बेसनचं पीठसुद्धा घालून भाजी ही करतात. तर आता आपण इकडे पण रस्सा भाजी करणार आहोत, त्यासाठी मी इकडे बेसन घातलेलं नाही आहे. तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त अशी भाजी जी आहे शिजून थोडीशी झालेली आहे. आता शेवटी आपण यामध्ये घालायची कोथिंबीर. तर आता कोथिंबीर घातल्यानंतर परत ही भाजी जी आहे थोडीशी परतून घ्यायची. तर आता काय झालं की ही भाजी करत असताना गडबड झाली होती, आमच्या नवरोबांना ऑफिसला जायची. मग म्हटलं कोथिंबीर घालून असताना थोडीशी भाजी यांना काढून देऊयात. तर मी काय केले थोडीशी भाजी काढून दिले आणि मग त्यानंतर बघते तर काय थोडीशीच भाजी शिल्लक राहिली. तर म्हटलं असू दे आता जितकी शिल्लक आहे तितकीच दाखवूया. तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त अशी कांद्याची पात तयार झालेली आहे. चला तर मग आता वळूयात चौथ्या भाजीकडे. तर आता त्यासाठी आपण काय करायचं, पातेलं गरम करायचं, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आणि तेल गरम झालं की मग त्यानंतर 1 कांदा बारीक बारीक असा चिरायचा आणि मग तेलामध्ये घालायचा. तर आता कांदा जो आहे 2 मिनटं छान मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा बरं का. तर आता कांदा जो आहे प्रत्येक भाजीमध्ये 2 मिनटं असा शिजवूनच घ्यायचा आणि मग त्यानंतर पुढे आपण जे मसाले घालणार आहोत ते घालायचे. तर आता यामध्ये मी घातले चिमूटभर अशी हळद, त्यानंतर अर्धा चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट जी आहे ती मी घरातच करून ठेवते. एकदाच बाजारातून आलं लसूण जास्ती आणते आणि मग जेव्हा जेव्हा खाली टाईम मिळतो तेव्हा मग ही अशी पेस्ट करून ठेवत राहते. तर आता अगदी गडबडीच्या वेळेला मी अशा प्रकारे आलं लसूणची पेस्ट वापरू शकते. तर आता चला मी इकडे घेतले नवलकोल. तर नवलकोल जे आहे मी बाजारातून 1/2 किलो आणले आणि मग त्यानंतर नवलकोलवरची सालं काढली आणि मस्त असे नवलकोल अशा प्रकारे चौकोन चिरले आणि मग त्यानंतर नवलकोलचा पालासुद्धा होता, चांगला कवळा कवळा होता, त्यामुळे मी पालासुद्धा वापरले. पालासुद्धा मस्त असा चिरला आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुतला. तर मग नवलकोलची भाजी आणि पाला दोन्हीही मी पाण्यामध्ये मीठ थोडंसं घालून धुवून घेतलेलं आहे. तर चला आता आपण यामध्ये घालूया भरपूर असा टॅमॅटो. तर आता टॅमॅटो मी इकडे अगदी 1.5 टॅमॅटो वापरलेला आहे, म्हणजे कसं अर्धा टॅमॅटो जो आहे भाजी करता करताच मी खाल्ले आणि मग त्यानंतर अर्धाच कसा घालणार म्हणून अजून एक घातले. तर आता अशा प्रकारे मी 1.5 टॅमॅटो वापरले आणि मग त्यानंतर भाजी जी आहे छान अशी परतून घेतली. आणि मी तुम्हाला सांगितले आमच्या इकडे जास्त करून पालेभाज्यांमध्ये तुरीची डाळ, मसूर किंवा अशा प्रकारे चण्याची डाळ वगैरे खूप वापरतात.
तर आता मी इकडे परत तुरीची डाळ जी आहे 1 दिवस आधी भिजत घातली होती आणि मग त्यानंतर अशा प्रकारे या भाजीमध्ये वापरले. आता नवलकोल जे आहे शिजण्यासाठी मी इकडे चवीपुरतं मीठ घातलं. तर आता नवलकोल कसे घ्यायचे तेही सांगते. नवलकोलमध्ये जून नसणारे नवलकोलसुद्धा असतात आणि कवळे नवलकोलसुद्धा असतात. तर आता या नवलकोलच्या भाजीला तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा, कारण आम्ही तरी इकडे याला नवलकोलच म्हणतो. तर आता नवलकोल जे आहे ते एक नवलकोल जो होता तो जून होता, त्यामुळे ही भाजी लवकर शिजली नाही. तर आता तुम्ही इकडे घेतानाच कवळे नवलकोल घ्या, म्हणजे कसं लवकर बटाट्यासारखं शिजते ही भाजी. तर आता चला आपण यामध्ये घालूयात 1 ग्लास इतकं पाणी. तर आता पाणी घातल्यामुळे नवलकोल जरा लवकर शिजतील. तर आता पॅन कवर करून मी नवलकोलला साधारणतः 8 ते 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे बघत आहात आता पाणी थोडं नवलकोलमधलं कमी झालेलं आहे. चला तर आता आपण या भाजीला थोडं परतून घेऊयात. तर मंडळी, शक्यतो नवलकोल जे आहे थोडा 2 मिनटं लेट का होईना पण चांगले बघून आणि कवळे नवलकोलच घ्या, म्हणजे कसं लवकर बटाट्यासारखे शिजतील. तर आता तुम्ही इकडे बघितलात भाजी थोडी परतून घेतली मी आणि मग त्यामध्ये घातलं 1 चमचा इतकं लाल मिरची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा इतकं पावभाजी मसाला. मी भाज्यांमध्ये पावभाजी मसालासुद्धा घालते कारण खूप छान भाज्या लागतात. तर आता चला मी इकडे परत घातलं सुकं खोबरं मी अंदाजेच घालते, पण अंदाजे सांगते मी तुम्हाला. अगदी 1.5 चमचा इतकं मी घातलेलं आहे सुकं खोबरं. तर आता परत याला आपण परतून घेऊयात. तर आता तुम्ही इकडे बघितलात यामध्ये मी जे आलं लसूण पेस्ट आणि त्यानंतर सुकं खोबरं हे जे वापरलेलं आहे त्याचं मी आधीच सगळं तयारी करून ठेवते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आधीच तयारी करून ठेवा, म्हणजे कसं सकाळ गडबडीच्या वेळेला जेव्हा तुम्ही भाजी कराल तेव्हा झटपट अशा प्रकारे वापरू शकाल आणि भाज्यासुद्धा मग पटापट होतात. तर आता इकडे तुम्ही बघत आहात भाजी आपण इकडे छान अशी परतून घेत आहोत. तर मंडळी, शरीरासाठी पालेभाज्या खाणं खूप चांगलं असतं. त्यासाठी आठवड्यातून अगदी 2 ते 3 भाज्या तुम्ही पालेभाज्या करू शकता. आणि हो, पालेभाज्या मग जेव्हा तुम्ही करताना प्रत्येक आठवडी वेगवेगळी पद्धत करायची, म्हणजे कसं लहान मुलांना पालेभाज्या खायला आवडत नसलं तरीही वेगवेगळ्या पद्धतीने केला की त्यांनी आवडीने खातील. तर चला आता मी इकडे 1 ग्लास इतकं पाणी जे आहे ते गरम करून घातलेलं आहे. गरम करून का घातले म्हणजे थोडे नवलकोल मी तुम्हाला सांगितले 1 जून होता, त्यामुळे भाजी लवकर शिजली नव्हती. त्यासाठी मी काय केले, गरम पाणी घातले आणि मग त्यानंतर परत या भाजीला मी 4 ते 5 मिनटं शिजवून घेतलं आणि मग त्यानंतर काय भाजी परफेक्ट अशी शिजली. तर तुम्ही इकडे बघत आहात आता भाजी माझी मस्त अशी शिजून झालेली आहे. आता मी याला परत थोडंसं परतून घेते आणि मग त्यानंतर तुम्ही इकडे बघतच आहात मी कोचूनसुद्धा दाखवले. भाजी छान अशी आपली शिजलेली आहे. तर आता यामध्ये आपण घालूयात भरपूर अशी कोथिंबीर. तर चला आता अशा प्रकारे 4 दिवसासाठी 4 प्रकारच्या पालेभाज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या भाज्या मला नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन आहात तर काय मग शेअर करायला विसरूच नका आणि तिघांना शेअर करा आणि त्या तिघांना सांगा की अजून तिघांना शेअर करायला. भेटू आपण पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.